ऐतिहासिक शंकरपटाचं उद्घाटन साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आलं। इंग्रजकालीन 150 वर्षांपासून हे पट भरत असून 150 वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही 4 दिवसीय पटाचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील शेतकरी प्रामुख्याने या पटात बैलजोडीची शर्यत लावतात। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। लोकांनी पुढाकार घेऊन हे पट सुरुवात केली होती आणि त्या सगळ्यांच्या आठवणी या निमित्तानं आमच्या नवीन पिढीपर्यंत जाव्यात आणि त्या दिवस साजरा करायचा। म्हणजे 100 वर्ष त्यांचे पिंपळगावचे झाले आणि त्यामुळे तसं केलं। मला वाटतं की मासळ आणि पिंपळगाव हे पट मागं पुढंच झाले असेल, वेळ असेल तर मासळचा पट अजून पुढे झालेला असेल आणि म्हणून त्याचा एक तारीख बरोबर काढा, जुना इतिहास काढा, जुन्या माणसांना पुढे घेऊन। हे दोनोडे गुरुजी आहेत, अजून खूप लोक असतील जुने जुने गावातले जाणते, त्यांना विचारा की त्याचा सगळा इतिहास गोळा करा आणि एक स्मरणिका तयार केली तर ती आपल्या गावाच्या आपल्या सगळ्यांनाही माहिती पडेल आणि नवीन पिढीला त्याचं मार्गदर्शन ठरेल। अशा पद्धतीचं हे आपल्याला एक चांगला कार्यक्रम करता येईल। सरपंच म्हणाले आणि पट समितींना पण माझं आव्हान आहे की आपण पुढच्या वर्षी याचं बरोबर तिथी काढा, किती वर्ष झालेत आणि तसं याचं भव्य पट वेळाला तर पिंपळगावपेक्षा मोठा, कारण की पिंपळगावपेक्षा मोठे माणसं मासळमध्ये जास्त आहे, त्यामुळे पिंपळगावपेक्षा मोठा पट आपल्या मासळला पुढच्या वर्षी व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि विशेष करून हा आनंद जो आहे, हा आनंद उत्सव आहे। पट म्हणजे आपण जी आपल्याकडचे बैल असतात, शेतीचा बैल आणि पटाचा बैल याच्यामध्ये फरक असतो। पटाच्या बैलाला आपण शेतकरी म्हणून जी मेहनत करतो, आपल्या पोरापेक्षा जास्त त्याच्यावर खर्च करतो, त्याच्यावर जास्त प्रेम करतो आणि त्या बैलाला त्या पद्धतीचा तयार करतो आणि मग तो माझा बैल या पटामध्ये त्याला 1 नंबरचं बक्षीस मिळालं पाहिजे असा विजन म्हणजे आपलं अपेक्षा ठेवून त्या ठिकाणी तो मेहनत करतो आणि त्या बैलाला एक आगळं वेगळं मेहनत करून एक शेतकऱ्याच्या घरी जेव्हा तो बैल उभा राहतो तर त्या बैलाचं त्याचं रूप रेषा पाहून त्याला पाहूनच आपल्या मनाला आनंद होतो की माझा बैल असा मजबूत आहे। आपण शेतातल्या बैलाला थोडंसं दुर्लक्ष करतो पण त्याच्यावरही लक्ष करतो, पण या निमित्तानं हा जो गोधन आहे या गोधनाचं रक्षण करण्याचा एक संकल्प सुद्धा शेतकरी म्हणून आपल्या सगळ्यांचं जाते आणि म्हणून हे पटाचं मधल्या काळामध्ये जेव्हा पट बंद झाले त्यावेळेस हे पट सुरू व्हावे म्हणून पटशौकीनांनी खूप सारे प्रयत्न केले की सुप्रीम कोर्टापर्यंत गेली। एकदा तर आपण कोर्टाचा आदेश दाखवून सुरेश ब्राह्मणकरांनी इथं पट भरवला, पोलीस आली, पट चालू झाला, गुन्हे दाखल करतो म्हणून अशा पद्धतीचा एक प्रयत्न झाला की पट सुरू झाला पाहिजे ही भावना होती। आता पट सुरू झाला, आता कायदेशीर सुरू झाला, त्यामुळे आता आपण पट भरवतो आहे। मी या पटामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण शेती हंगामामधून जेव्हा बाहेर येतो, हे शेती हंगामाच्या नंतर पट सुरू होतात आणि शेतीमध्ये जे कष्ट असते, मेहनत असते आणि मग नफा तोटा हा विषय नसतो। आता जो सगळ्या तोट्याच्या शेती आहे, आता काही फायद्याची शेती नाही अलीकडे, यावर मी आता काही जाणार नाही, त्याच्यावर काही बोलणार पण नाही मी। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आता विधानसभेचं अधिवेशन आहे, तिथं सरकारचं बिना पाण्यानं चांगली करू आपण यावेळेस, पण मी तुम्हाला सांगतो कारण यांच्या समोर बोलून काही अर्थ नाही, यांच्या हातात काही नाही। त्यामुळे एक गोष्ट तुम्हाला सांगतो की या निमित्तानं एक आनंद, म्हणजे मी मुद्दाम म्हणालो की हा आनंद उत्सव आहे। मोठ्या प्रमाणात लोक सगळे इथे येतात, बाया येतात, माणसं येतात आणि या पटाचा जो उत्सव असतो त्या उत्सवाला आपण आनंद उत्सव साजरा करतो। त्या निमित्तानं पाहुणे येतात, लग्न जमवण्याचे कामं सुरू होऊन जातात, हे सगळ्या गोष्टी होतात, युवाई जवाई येतात, त्यामुळे एक आनंद उत्सव आपण सगळेजण साजरा करतो, दुःख विसरून जातो आणि म्हणून हे पट जे आहे
हे पट आमच्यासाठी, आमच्या ग्रामीण भागाच्या लोकांसाठी हे याचं एक अनन्यसाधारण महत्व आपल्या शेतकरी जीवनामध्ये, शेतकरी म्हणून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये नेहमी हा क्षण आनंदाचा असतो. आणि म्हणून अशा या आनंद उत्सवाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या पटशौकीनांना आणि सगळ्या शेतकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि ज्या सूचना मी आता पट समितीला या ठिकाणी केल्या त्याप्रमाणे पुढच्या वर्षीला या पटाचं 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतरचा जो उत्सव साजरा करण्याचा जो संकल्प आहे तो संकल्प मी या ठिकाणी